जननी काळ गेला काळ गेला काळ सुखदा सदा मत्स्वामिनी तू गृह संपदा उपभोगी सारी करे करी. या डब्यातून त्या डब्यात जाता आलं पाहिजे रेल्वेत फिरताना. संपदा उपभोगी सारी करे करी. धरिला शुभांग करे करी करे घाळ गेला भक्तीचे नियोगी. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी प्रस्तुत अभंगात सार्थ जीवनाचं लक्षण प्रस्तुत करत असताना म्हणाले, काळ गेला हरिभक्तीचे नियोगे साधूचे निसंगे साधूचे निसंगे साधूचे निसंगे साधूचे निसंगे दास म्हणे साधूचे निसंगे दास म्हणे हरिभक्ती बिन हरिभक्ती बिन हरिभक्ती बिन हरिभक्ती बिन हरिभक्ती गोपाल कृष्ण भगवान की हरिभक्ती वीण जाऊनी दीक्षण यानावलक्षण सार्थकाचे सार्थकाचे जिणे कथा निरूपणे
श्रवण मनने काळ गेला, काळ गेला हरिभक्तीचे नियोगे, साधूचे निसंगे दास म्हणे. रामदास स्वामींचं जे वाङ्मय आहे, ज्यांना बाकी अन्य संतांचं वाङ्मय अभ्यासत असताना बोजड वाटत असेल, डोईजड वाटत असेल, समजत नसेल, त्यांनी अगोदर समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करावा. माझ्याकडे बरेच लोक येऊन म्हणतात आम्ही ज्ञानेश्वरी पारायणाला बसलो, ज्ञानेश्वरी पारायण केलं, पण काही समजलं नाही. त्यातले एक भक्त आत्ताच मला भेटले आणि मला बोलले, मी कीर्तनात थापा मारित नाही, समोरच बसले आहेत, आपल्या सर्वांना अभिवादन करतात. अर्थात ज्ञानेश्वरीचा निषेध नाही, मी तुम्हाला सांगतो ना. मला तानपुरा बंद केला का? मला आपल्याला असं सांगायचं आहे, माझ्या बालवयामध्ये मी असताना एक महान संत ज्ञानेश्वरीचे ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक, तुम्हाला माहित असते, रंगनाथ गुरुजी परभणीकर, त्यांचं प्रवचन मी ऐकलं ज्ञानेश्वरीवर. एक विभूती होती, विठ्ठलमय जीवन झालेलं होतं, ज्ञानेश्वरीमय सगळं शरीर बनलेलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हातारपणी आम्ही ज्या काळात त्यांना पाहिलं स्थूल शरीर होतं, पण ह्या गळ्याला ते जेव्हा गोपीचंदन फाशीत असं 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 फाशीत ते, आणि त्यांच्याकडे पाहिलं की या पोळीमध्ये विठ्ठल दिसावा असं. आणखीनही त्यांचे म्हातारपणचे छायाचित्र बघा तुम्ही, तुम्हाला पांडुरंगाची आकृती दिसेल या कातड्यामध्ये. हे सहज होत नाही, हे सहज होत नाही. हा बरं का, भक्ती मार्गामध्ये अध्यात्मामध्ये अनेक मुद्रा आहेत, त्याच्यात काही खेचरी आहेत, काही भूचरी आहेत, बरं का, त्यात काही योग मुद्रा आहेत. या योग मुद्रा अभ्यासत 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 जेव्हा साधक प्रेम मुद्रेवर येऊन पोचतो ना, त्यावेळेला हे स्थूल शरीर, हे नाशवंत शरीर, हे मातीमध्ये मिसळणारे शरीर देखील ब्रह्मरूप बनतं, ब्रह्मरूप बनतं. असे संतांचे अनुभव आहेत. योगामध्ये योगमुद्रा असेल, पण कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये जी मुद्रा आहे त्याला प्रेममुद्रा असं म्हणतात. आणि ही प्रेममुद्रा जोपर्यंत आपल्यापर्यंत पोचत नाही किंवा आपल्याला कळत नाही, आपल्याला आचरता येत नाही ना, तेच प्रेममुद्रा गोरक्षात दिली असं परंपरेच्या अभंगात वर्णन आहे. त्यावेळेला हे स्थूल शरीर, हे नाशवंत शरीर देखील हरिरूप बनतं. याला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, हो ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. देवाला पाणी भरावं लागतं येऊन. कीर्तन प्रवचनामध्ये जेव्हा प्रेममुद्रा आत्मसात होते ना,
स्थितीला गेलेला महात्मा ज्ञानेश्वरी प्रवचनामध्ये आम्ही ज्यावेळेला प्रवचन झालं आणि काही शंका विचारायला गेलो त्यावेळेला गुरुजी आम्हाला म्हणायचे, पोरांनो मी ज्ञानेश्वरी सांगतो रे, पण मलाच कळत नाही. मला सांगा, ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरीवर PhD करणारी माणसं गायडन्ससाठी येत असत, ऑथोराइज्ड गाईड वेगळे युनिव्हर्सिटीतले, पण ते म्हणायचे मी तुमचा अनऑथोराइज्ड गाईड आहे, मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगेल बरं का. पण त्यांचं म्हणणं असं होतं की ज्ञानेश्वरी मी सांगतो पण मला कळाली नाही. मग आपल्याला वाचून कशी कळल? मला सोपं आहे काय? एवढं सोपं आहे? तिथं ज्ञानमुद्रा आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे मूर्तिमंत ज्ञानमुद्रा आहे. लक्षात, ही ज्ञानमुद्रा जर कळायची असेल तर अगोदर प्रेममुद्रेची गरज आहे, आणि ती प्रेममुद्रा आत्मसात होण्याकरता दासबोधाची गरज आहे, असं माझं मत आहे. 4थी पास झाल्याशिवाय मॅट्रिकचा फॉर्म भरू नका. काय आधी मनोबोध, दासबोध, आत्माराम हा पहिला बोर्ड आहे. हा अगदी अगदी बाळबोध भाषा. दासबोधाच्या पारणाला बसायचं आणि एखाद्याने येऊन माझ्याकडे म्हणायचं ही ओवी कळली नाही. साधी सोपी भाषा. मनोबोधही तसाच. कुणाला कळत नाही मला सांगा बरे? देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. कुणाला कळत नाही अर्थ. सहज सहज कळणारा बाळबोध. आई जशी लेकराला दुधामध्ये केलेला काला कालवून तर देतेच देते, बारीक तर करतेच, पोळी भाकरी बारीक करून दुधात कालवते, पुन्हा कालवल्यावर बघते त्यात काही जाड असं राहिले का. जेव्हा नाही असं तिला कळतं ना त्यावेळी ते आता जेव्हा तो नो म्हणून होतोय, मग ती तो घास आपल्या हातानं पुन्हा भरवते बाळाला. आईनं बाळाला भरवलेला घास म्हणजे दासबोध आहे. लक्षात ठेवा. इतका सुलभ वेदांत, इतकं सोपं अध्यात्म तुम्हाला कुठेही सापडणार, कुठेही सापडणार. म्हणून ज्ञानेश्वरी जर हवी असेल तर अगोदर दासबोध जवळ करा. अगोदर दासबोधाचा, अगोदर समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करा. मग तुम्हाला ज्ञानोबराय कळतील, मग तुम्हाला ज्ञानेश्वरी, मग तुम्हाला चांगदेव 65, मग तुम्हाला अमृत अनुभव, मग तुम्हाला तुकोबरायांची गाथा, मग तुम्हाला पंचदशी, विचारसागर, हे सगळं कळायला लागेल. पण हे कळण्यासाठी अगोदर दासबोधाची गरज आहे. अगोदर मी तर असं म्हणेल, ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला खरा, पण वारकरी संप्रदायाचं साहित्य समजण्याकरता त्या साहित्याचा पाया ज्यांनी घातला ते समर्थ संत रामदास, ज्यांची आज पुण्यतिथी आहे, जी दास नवमी या नावानं प्रसिद्ध आहे. लक्षात. आणि तुम्हाला सांगू का, समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, हे विसरू नका. नोट एका बाजूने छापलेली चालेल का? बाजारात नेऊन पहा. नाणं एका बाजूला गुळगुळीत झालेलं चालेल का? नाही चालणार. तुकोबारायांचं आणि स्वामींचं अत्यंत प्रेम होतं, हे लक्षात ठेवा. तुका रामातही राम आहे आणि रामदासातही रामच आहे, पण आपण राम बाजूला ठेवला. तुका म्हणे, दास म्हणे, एवढंच म्हणत बसलो. इथंच आपली मोठी चूक झाली. नाहीतर या दोघांमध्ये विलक्षण प्रेम होतं, विलक्षण प्रेम. प्रत्येक आषाढीला दासांची वारी, समर्थांची वारी. आजही आमच्या पंढरपुरात आमचा रामदासांचा मठ आहे. रामदास स्वामी आपल्या शिष्यगणांचं वर्तमान पांडुरंगाच्या भेटीला येत असत आणि पांडुरंगापुढे उभं राहून त्याला विचारत असत,
येथे का उभे राम राम, येथे का उभे राम, येथे का उभे राम राम, येथे का उभे राम, मनमोहन घश्यामा, मनमोहन मेघश्यामा, कुठे गेली सीता माई, माई माझी कुठे गेली सीता माई, येथे राखी रुक्माबाई, येथे राखी रुक्माबाई, कुठे का उभे राम, कोठे गेला हनुमंत, येथे उभा पुंडलिक, काय केला धनुष्यबाण कर कटेवरी ठेवून, कोठे गेली शरयू गंगा, येथे वाहे चंद्रभागा. शेवट फार गोड आहे अभंगाचा. रामदासी जैसा भाव आणि तैसा होई पंढरी राव, पांडुरंगाला त्या रूपात समर्थांना दर्शन द्यावं लाग. हीच तर खरी भक्ती आहे. याला हरिभक्ती असं म्हणतात. प्रस्तुत अभंगामध्ये समर्थांनी हरिभक्ती असा शब्द वापरला. रामभक्ती असं लिहिता आलं असतं. रामभक्ती वीण जाऊ निरीक्षण, ते म्हणले पण असं संकीर्ण बुद्धीनं नाही. संतांची बुद्धी संकुचित नसते. हा आमचा संप्रदाय, तो तुमचा संप्रदाय, ही बुद्धी तुमची आमची असते. समर्थांसारख्या समर्थ संतांची बुद्धी विशाल असते. त्यांनी हरी भक्ती वीण असं लिहिलं. मग त्या हरीमध्ये तुम्हाला राम पाहता येईल, त्या हरीमध्ये तुम्हाला कृष्ण पाहता येईल, त्या हरीमध्ये तुम्हाला भगवान शंकरांना पाहता येईल, त्या हरीमध्ये तुम्हाला जो देव तुमचा उपास्य आहे तो पाहता येईल. इतकंच काय, हरिभक्ती म्हणलं की हरी या नावाखाली जे जे येईल ते ते तुम्हाला त्या त्या वस्तूंचं दर्शन, त्या त्या प्रेमाचं दर्शन, त्या त्या भक्तीचं दर्शन, त्या त्या योगाचं दर्शन तुम्हाला झालं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात हरिभक्ती वीण जाऊ निरीक्षण, आयुष्याचा एक क्षण देखील आपल्या उपास्याच्या भक्ती विना जाता कामा नये. समर्थांनी ही दीक्षा अवघ्या महाराष्ट्राला दिली. समर्थांचं जे कार्य आहे, संत या मालिकेमध्ये जेवढे संत येत असतील त्या सर्व संतांच्या मालिकेमध्ये समर्थांचं कार्य विलक्षण सामर्थ्यपूर्ण आहे. हो, समर्थांच्या अगोदर नामदेवराय पंजाबापर्यंत गेले बरं का. संप्रदायाच्या प्रचाराकरता नामदेवराय पंजाबापर्यंत गेले. आज जर पंजाबात गेला तर नामदेव की तरफ से आए असं जर सांगितलं तर तिथले शीख आणि जाट आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतात. एवढं प्रेम त्यांचं नामदेवावर आजही आहे. नामदेवराय गेले, पण नामदेवराय एकटे नाही गेले. अंडरलाईन, दिंडी बरोबर घेऊन गेले. पण हा समर्थ संत 12 वर्ष तीर्थाटन एकटा फिरला. एकटा कोणी बरोबर नव्हतं. ते म्हणले 4 जण बरोबर असले ना. एक जण म्हणतो नाही खेरड्याला नको, अकोल्याला थांबू. ते म्हणतो ना अकोल्याला नको, देऊळगाव-राजालाच मुक्काम करू. समर्थांनी त्याच्याकरता एकट्याने भारत भ्रमण केलं. एक दिवस नाही, ते सतत 12 वर्ष भ्रमण चालू होत. 12 वर्ष देशाचं अवलोकन करण्याकरता, देशाचा इतिहास जाणण्याकरता, देशाचा भूगोल तपासण्याकरता, देशाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक सगळ्या स्थितींचा अभ्यास करण्याकरता. आता जसा लोकसभेमध्ये परराष्ट्र मंत्री असतो ना, तसा आमच्या
संत मालिकेतला हा परराष्ट्र मंत्री काश्मीर ते कन्याकुमारी पायी फिरला, पायी पायी. आणि पायी फिरून महाराष्ट्राच्या स्थितीचं अवलोकन केलं.